नमस्कार सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री। मी राजश्री सुशील आमले, परतवाडा शाखेची सदस्य आणि आज आपणासमोर सावित्रीआईंनी संक्रांतीचा घेतलेला उपक्रम याविषयी थोडक्यात माहिती देणार आहे। तर संक्रांत म्हटली की हा सण स्त्रियांसाठी आणि तेव्हा स्त्रीचं जे स्थान होतं ते समाजात अतिशय निम्न होतं आणि आपण पाहू शकतो त्यातही मग जर एखादी स्त्री जर विधवा होत असेल तर तिची तर परिस्थिती विचारूच नको इतकी भयंकर होती। म्हणून निम्न कुळातील स्त्रिया असो किंवा विधवा स्त्रिया असो, या स्त्रियांना अशा सामाजिक कार्यामध्ये सहभागी होता यावं म्हणून सावित्री आईंनी तेव्हा क्रांतिकारक असा विचार म्हणजेच महिला सेवा मंडळ या संस्थेमार्फत तिळगुळ किंवा हळदी कुंकवाचा संक्रांतीचा कार्यक्रम घेतला आणि तो कार्यक्रम घेण्यामागचा त्यांचा खूप मोठा हेतू होता की जातीभेद निर्मूलन। कारण की पूर्वी आपण पाहू शकतो की त्यांच्या काळामध्ये की म्हणजे स्त्रियांना कुठल्याही सामाजिक कार्यात किंवा धार्मिक कार्यात सहभागी होता येत नव्हतं आणि त्याही सोबत जर एखादी स्त्री निम्न कुळातील असेल, तिला कुठल्याही म्हणजे निम्न जातीची असेल, बहुजन असेल किंवा दलित असेल, अशा स्त्रियांना तर कुठेही स्थान नव्हतं। शूद्र असेल, अतिशूद्र असेल तर तिला कुठेही स्थान नव्हतं आणि म्हणून अशा स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगण्यासाठी स्त्रिया एकत्रित व्हाव्या, त्यांना शिक्षणाची महती कळावी, त्यांना स्वतःचे अधिकार हक्क कळावेत म्हणून त्यांनी तेव्हा संक्रांतीचा उपक्रम राबवला। त्याचसोबत विधवा स्त्रियांची स्थिती त्याहीपेक्षा वाईट होती, तर विधवा स्त्रियांना अशा कार्यक्रमामध्ये संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा त्यांनी सहभागी करून घेतलं। म्हणजे आज हा कितीतरी मोठा क्रांतिकारक विचार, आजही आपण जी गोष्ट करू शकत नाही तेव्हा त्या काळात त्यांनी करून दाखवली। म्हणजे खरोखर हा खूप मोठा क्रांतिकारक विचार आहे आणि त्या विचारातून आज आपल्याला प्रेरणा घेण्याची गरज आहे। आणि त्याही सोबत स्त्री शिक्षणाचा हक्क त्यांना समजून सांगण्यासाठी, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांचा आत्मविश्वास कशा प्रकारे वाढवता येईल याकरिता त्यांनी त्या काळात त्यांनी सावित्रीबाईंनी तिळगुळ म्हणजे संक्रांतीचा उपक्रम राबवला आणि त्या माध्यमातून त्यांनी समाजाला विधवा स्त्री त्याचसोबत एखाद्या निम्न कुळातील किंवा निम्न जातीतील स्त्री ही काही वेगळी नसून ती एक सर्वसामान्य स्त्रियांसारखी आहे, तिला सर्वसामान्य स्त्रियांसारखंच तिला समाजात मान भेटावा म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे। आणि यातून समाजाला प्रेरणा घेता आली की सर्व स्त्रिया ह्या समान आहे। एखाद्या स्त्रीचं विधवा होणं हे तिच्या हातात नसून हा तिला आलेला म्हणजे निसर्गाने आलेला हा योग आहे आणि हा जो योग आलेला आहे हा तिला आपल्याला प्रेरणा देऊन तिला समाजात कसं जगता येईल हे सांगून तिचा जो हे दुःख आहे कमी करता येईल हे त्यांनी तेव्हा त्यांच्या या क्रांतिकारक विचारांनी सांगितलेलं आहे। त्यासोबत सर्व धर्म, सर्व संप्रदाय, सर्व जात हे एकत्रित राहण्यामागे आणि सर्व ह्या एकच आहे ही भूमिका त्यांनी दाखवून दिलेली आहे। आणि अशा थोर महान कार्य ज्या स्त्रीने केलेल्या असं क्रांतिकारक विचाराच्या स्त्रीला माझा त्रिवार अभिवादन आणि जय ज्योती जय सावित्री।